तर हॅलो मित्रांनो, पण आज आलो आहे कॅम्पिंगसाठी. तर हे पुण्यापासून एक 2 ते 3 किलोमीटर अंतरावरच एक लोकेशन आहे. तर आपण बघू शकताय इकडे जे आहे, तर इकडं पूर्ण जे तर सगळीकडे म्हणजे ओपन स्पेस डोंगर आहे आणि लोकेशन तुम्ही बघू शकताय. खूप छान आणि मस्त लोकेशन आहे. इकडे पुण्यापासून जवळच आहे. तर आज आपण इकडं कॅम्पिंग करणार आहे. जास्त करून म्हणजे मोरच जास्त आहेत आणि ओपन असल्यामुळे एवढा आवाज वगैरे असतो इथं की साईडला म्हणजे गाड्यांचा वगैरे आवाज येत असतो. तर जास्त दुसरे कोणते प्राणी इकडं आढळत नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. खूप मेहनत करतोय. आता कुठं आपला ओपन स्पेस खतम होतोय की लगेच म्हणजे एकदम घनदाट वन सुरू होऊन जातं इकडे. तर ट्राय करू आपण की म्हणजे ओपन स्पेसमध्येच राहू, जास्त जास्त घनदाट याच्यात आपल्याला जायचं नाही. रेड बटन प्लीज दाबून द्या एकदा मित्रांनो. म्हणजे ही जागा थोडीशी व्यवस्थित वाटते. तर आपण थोडा वेळपर्यंत तरी इथंच राहू आणि बघू. तर सध्याला तरी ही जागा स्पेस ओके व्यवस्थित वाटतं आहे. तर इकडे आपण राहू शकतो आहे. हां, हा स्पेस ओके राहणार. इथं कसं आहे, इथं मी वरती थोडंसं मला जर वाटलं काही तर काहीतरी शेड वगैरे टाईप करून नॉर्मली मी तर राहू शकतो आहे. मला इथं काही प्रॉब्लेम होणार नाही. तर चला तयारी करू. थोडंसं खालचं क्लिनिंग वगैरे करून घेऊ अगोदर, नंतर मग राहण्यासारखं थोडं रात्री पण काही अडचण वगैरे, काही साप वगैरे काही यायला नको आहे. म्हणजे जवळ जर अडचण असली तर दिसणार नाही. म्हणजे काही विंचू साप वगैरे जर आले तर
चार्जिंगवर लावायला चार्जर. रात्री लयच बोर झालं, नवरात्री चालू आहे, म्हणलं आपल्या दांड्या खेळत बसाव, मक्कार मोकळी. पाण्याची बॉटल आणली फक्त, मला वाटलं मी पाणी नाही आणलं. जीव आला आहे. अरे बनवता आहे ना फार थकून गेलो आहे पूर्ण. आता असं वाटलं होतं, म्हणलं स्विगीवर हे करावं लागतं की काय. तर एक सब्सक्राइब तो बनता है यार, ये अपने गरीब झोपड़ी के लिए. बाकी आपण खाण्यासाठी मॅगीचे पॉकेट्स वगैरे आणलेले. रात्री बघू कसं वेळ भेटेल तसं बनवून घेऊ आपण. आता सध्याला तरी तुम्हाला इथलं थोडा साईडचा नजारा वगैरे दाखवून देतो. खूप मस्त आहे. इथून थोडंसं समोरच गेलं ना की म्हणजे एक थोडंसं छोटंसं असं जे प्राणी वगैरे येतात त्यांच्यासाठी पाणी पिण्यासाठी असा एक तलाव आहे, जो म्हणजे नॅचरल आहे, बनवलेला वगैरे नाही असा. आणि इकडं जे वरच्या साईडनं आहे इकडून तर पाण्याचे 1-2 छोटे झरे आहेत, तर ते तिथं येतात खाली आणि तिथं पाणी. आणि थोडंसं खाली गेलं की तिथं अडवलेलं आहे पाणी. तर दोन्ही ठिकाणी समजा आपल्याला पाण्याची काही कमतरता वाटली पण तर आपण पाण्याचं तिथून ॲडजस्ट करू शकतो. आणि आता ह्या साईडला जर बघितलं आपण तर म्हणतात की संध्याकाळच्या टायमिंगला आता थोड्या वेळाने मोर वगैरे इकडे बाहेर निघतात. आता अजून मी पण कधी बघितलेलं नाही, पण आता बघितल्यावर कळेल की नेमकं आहे की काय नाही. तर मित्रांनो कसं वाटलं आहे आपलं शेड. म्हणजे जमलं नाही एवढं व्यवस्थित, अजून थोडंसं करू त्याला, कारण की पाऊस वगैरे जर आला तर मग मुश्किल होऊन जाईल. थोडं पावसाचं थोडंसं मग आणखीन त्याला व्यवस्थित करून घ्यावं लागेल. आणि कसं आपण थोडं आतमध्ये असल्यामुळे ना तिथं काड्यांची वगैरे लाकडांची तर काही प्रॉब्लेम नाही. याच्या अगोदर कधी बनवलं नाही आपण, पण आता ट्राय करतो आहे. आणि हे आपलं चूल करून घेऊ म्हणलं याच्यावरती. चूल बनवायला माझ्या आईने तर मस्त शिकवली चूल बनवणं, त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही, ते बनवून घेऊ आपण. काही नाही, 3 लावायचे आणि पातेलं ठेवायचं. चला मित्रांनो समोरचा नजारा दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो कसं वाटलं आपला आशा ना. थोडक्यात आपण आता इथंच खाली ॲडजस्ट करू, राहायला वगैरे व्यवस्थित इथंच राहील. आणि पावसाचं वातावरण वाटतंय, कारण की पाऊस गरजतोय, पण वाटतंय की पाऊस येऊ शकतोय. जर पाऊस आला तर आपल्याला तसा काही प्रॉब्लेम होणार नाही, कारण की आपण तेवढं सर्वाइव्ह करण्यासाठी अशा ठिकाणी यायचं ना. सगळ्यात इम्पॉर्टंट वस्तू ही आहे. याच्याशिवाय म्हणजे पाणी नसलं चालतं एक वेळेस, पण हे पाहिजे. हरवलं ना तर विषय खराब, संपला डायरेक्ट. हे अशा ठिकाणी काहीच कामाचं नाही, कारण की अडॅप्टर लावायला कुठंच भेटणार नाही तुम्हाला. हे सगळ्यात इम्पॉर्टंट. मला माहिती आहे कसं लावायचं, तर हे पिण्याच्यात लावायची अशी. हे आपलं याचं जेवण चालू संपलं आहे ना आता.
आपल्याला चार्जिंग नाही झाली चालती, त्याच्यासाठी चार्जिंग पाहिजे. हे चार्जिंग इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. इकडनं मोरांचे आवाज येत आहे. थोडे थोडे मोरांचे पण आवाज येतात या साईडनं. पण आता माझ्यात प्राण नाही राहिलेला, त्याच्यामुळे मी काही जास्त कुठे फिरू शकत नाही आता. मित्रांनो, नवरात्री कशी चालू आहे तुमची? आमची तर अशी चालू आहे. येतं का दांडे खेळायला? बस काहीतरी सूप घेऊ. थोडं सूप आणलंय मी नॉर्मल. बोलवत नाही बघ म्हणलं. बघू शकता तुम्ही बॉडी रेडी करूनच आणलं होतं, कारण की आल्याबरोबर इथं काय भेटेल नाही भेटेल माहीत नव्हतं, त्यामुळे तसं तयारीनं चालू होतं. मस्त. तर गाईस बघू शकता तुम्ही मस्तपैकी मी सूप ऑडिट रेडी करूनच आणलं होतं, कारण की आल्याबरोबर इथं काय भेटेल नाही भेटेल मग. तर चला मित्रांनो, थोडंसं आपण खाण्यासाठी काही भेटतंय का बघू इकडं, कारण की म्हणतात इकडं पेरू आणि सीताफळ आहेत, तर बरेच इकडे मिळतात. असली तर चांगलीच गोष्ट आहे. काहीच नाही बघू शकताय मला इथं पाण्याचा तलाव दिसलाय. किती खुश आहे मित्रांनो, सांगू नाही शकत तुम्हाला. माझ्या ठिकाणी पाणी भेटणं म्हणजे टेन्शन नाही. बघू शकता तुम्ही. बघू शकता मस्त पाणी आहे आणि आपल्याला पाण्यापासून दूर राहायचं आहे. सांगतो मी, पाण्यामध्ये इकडं मगरमच्छ वगैरे पण राहू शकते, कारण की डोंगराळ भाग आहे. डोंगराळ भाग असल्यामुळे भरपूर संभावना काही पण असू शकते. तर काहीच बघू शकता, कसला भारी व्ह्यू आहे. मस्त वाटतंय.
हे देखो हमें क्या मिला है, सीताफळ भेटले बाबा, सीताफळ. आपण बघू शकता अशा ठिकाणी सीताफळ भेटणं म्हणजे देव पावला. पिकलेलं एकच होतं, कच्चे भरपूर आहेत त्याला, त्याच्यामुळे एकच चांगलं आहे थोडं. सीताफळासाठी एक लाईक मित्रांनो, सबस्क्राईब करा यार. थकलोय पण खूप आनंद झाला आहे, काहीतरी तर भेटले. एवढं खाली जाऊन काही उपयोग झाला पाहिजे ना. इकडे ना हे बारीक काटे खूप जास्त आहेत. मित्रांनो या झाडाविषयी तुम्हाला माहिती आहे का? काय म्हणतात या झाडाला? कमेंटमध्ये सांगा पटकन, तुमचे उत्तर पटापट येऊ द्या. काय तसे नाही, एकटाच खाणार आहे, एकटाच आहे ना. फोटो पण नाही का फोटो? चला आपण मॅगी आणली, पाणी गरम करून आणलंय, तर थोडंसं तेच बनवू, पाणी बिनी टाकू मॅगीमध्ये, जशी जमल तशी बनाएंगे और खाएंगे और फिर झोपायचं आहे. कारण की आता खूप थकलो आहे आणि तुन आवाज पण खूप येत आहे. आज पावसाने खूप सपोर्ट केला आहे. पाऊस नसल्यामुळे म्हणजे खूप छान वाटतंय, वातावरण पण शांत आहे एकदम. इथं आता बोलायची पण भीती वाटते, असं वाटतंय की इकडून तिकडून कोणी आहे, काही एखादं प्राणी बिणी ऐकून यायचा नाही तर जंगलामध्ये.
मित्रांनो बघू शकता आपली मॅगी तर तयार झाली, पण कच्ची थोडीशी. चला काय फोटो पण क्लिक करा सर. चला मित्रांनो थोडासा आराम करतो मी आता. बराच वेळ झाला आहे आणि खूप विचित्र आवाज येत आहे तिथं आता, तर त्यामुळे मी पण आरामच करणार आहे थोडंसं. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.
आणि असेच नवीन नवीन कॅम्पिंगचे व्हिडिओ जर बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद. गुड नाईट मित्रांनो. चला भेटू उद्या. लाईट बंद करा.